श्री स्वामी समर्थ। आज आम्ही आलो आहोत स्वामींच्या नगरीत म्हणजेच अक्कलकोटमध्ये। ऐतिहासिकदृष्ट्या स्वामी हे तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात। स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांची सेवा करण्याचे सद्भाग्य जर कोणाला लाभले असेल तर ते फक्त चोळप्पा यांना। अक्कलकोटी आल्यानंतर स्वामींचे अधिकाधिक वास्तव्य हे चोळप्पा यांच्या घरी झाले। प्रथम आम्ही स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि तेथे चोळप्पांचा वाडा पाहिला। तेथे स्वामींच्या रक्तचंदनांचा खडावा, स्वामींनी स्थापन केलेली गणपतीची मूर्ती, त्यांचा अंगरखा, रुद्राक्षांच्या माळा, त्रिशूळ, डमरू, हुक्का या सुद्धा गोष्टी स्वामींच्या आम्ही पाहिल्या। चोळप्पांनी स्वामी समाधीची जागा ही वाड्यातच निश्चित करून बांधून घेतली। चोळ्या यात अगोदर तुलाच घालीन मगच मी जाईन असे स्वामींनी चोळप्पास सांगितले। अगदी तसेच घडले। चोळप्पाचा अंतकाळ हा स्वामींच्या आधी 6 महिने झाला। तर तुम्ही देखील अक्कलकोटला आल्यानंतर चोळप्पा यांचा वाडा जरूर पहा, स्वामींच्या वस्तू आणि समाधीचे दर्शन जरूर घ्या। धन्यवाद।